हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग. तर आज आम्ही चाललोय डीमार्टला, कारण की आम्हाला वाईला जायचंय, त्याच्यामुळे आम्हाला किराणा वगैरे सगळं भरायचं होतं. त्याचसाठी आम्ही गेलो कराडच्या डीमार्टला. आणि आता नवीन संसारात सुरू झाला असं म्हणायला काही हरकत नाही, कारण प्रत्येक छोटी छोटी गोष्ट पण आम्हाला विकत घ्यायची होती. आणि डीमार्टला गेलं की हे घेऊ का ते घेऊ असं कोणाकोणाला होतं मला नक्की कमेंट करून सांगा, कारण मला तर प्रत्येक वेळी डीमार्टला गेलं की काही ना काही घेऊच वाटतं. आणि ही एक ट्रॉली आमची भरली होती, दुसरी पण पूर्ण भरत आली होती, तरी पण आमची शॉपिंग काही झालेली नव्हती. यावेळी डीमार्टला जाताना आम्ही लिस्ट वगैरे काही केली नव्हती, जे दिसेल ते घ्यायचं असं ठरवलं होतं, जे जे आपल्याला गरजेचं आहे ते. त्यामुळे आम्ही तसंच गेलो आणि विचार करण्यातच आम्हाला 4 तास गेले की काय घेऊ आणि काय नको. आणि जे घरात लागणाऱ्या गोष्टी होत्या फक्त तेवढ्याच आम्ही घेतल्या होत्या, एक्स्ट्राचं आम्ही काहीच घेतलं नव्हतं. तरी सुद्धा त्याचं बिल झालेलं 9,500 रुपये. एवढं सामान झालं होतं. आम्हाला प्रश्न पडलेला की हे गाडीच्या डिक्कीत बसेल की नाही म्हणून. एवढं सगळं सामान आम्ही गाडीत लोड केलं आणि लगेच घरी जायला निघालो. तर खूप जास्त भूक लागली होती, सकाळी लवकर निघालो होतो. त्या डीमार्ट मधूनच घेतलेले चॉकलेट्स वरती आम्ही ताव मारला आणि पटकन खाऊन घेतले. आणि आमच्याकडे दिवस खूप कमी राहिलेत वाईला शिफ्ट होण्यासाठी, त्यामुळे आम्हाला सगळा पसारा काढायचा होता. मला भांडी घासायचे होते घरी जाऊन. पहिलं तर आम्ही डीमार्ट मधून आलेला हा सगळा पसारा असा मम्मीला दाखवत होतो. त्यानंतर घरी जाताना आम्ही ढोकळा घेऊन गेलेलो, ते पण खाल्ला. आणि लगेच मी भांडी घासायला घेतलेत, कारण भरपूर भांडे होते. मला असं वाटत होतं की 2 दिवसात आमचं आवरेल म्हणून, पण खरंच सांगते याला 3 ते 4 दिवस लागलेत मला. आता इथून पुढचे व्लॉग तुम्हाला वाईतले पण बघायला मिळतील. बाय बाय, स्टे ट्यून. आणि कमेंट करायला प्लीज विसरू नका. लाईक करा, शेअर करा.